नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे जवसाची चटणी. अस्सल सोलापुरी स्टाईलमध्ये जवसाची चटणी कशी बनवायची ते इथे आपण पाहणार आहोत. एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हालाही समजेल की गावाकडची सुप्रसिद्ध अशी जवसाची चटणी कशी बनवायची आज इथे आपण पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण जवस घेतलेले आहेत पाव किलो. पाव किलो जवस घेतलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करायचं, एक कढई ठेवून घेतलं. कढई छान गरम झाली, की त्यामध्ये आपण जवस घालून घ्यायचं आणि मस्त परतून घ्यायचेत. मस्त भाजून घ्यायचेत जवसाला. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन रेसिपीज रोजच्या रोज मिळवा. तर इथे आपली जवस आपण व्यवस्थित भाजून घ्यायचेत. अगदी मस्त तडतडीपर्यंत आपण याला भाजून घ्यायचे जवसाला. 5 मिनिटासाठी आपण याला मस्त अशी भाजून घेऊयात. खूप असं हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं नाहीये, तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपण याला मस्त अशी भाजून घ्यायची आहेत. अस्सल सोलापुरी जवसाची चटणी आणि शेंगा चटणी फेमस आहे. तर त्यामधील जवसाची चटणी कशी बनवायची तेही पाहूयात आणि तुम्हाला जर शेंगा चटणी रेसिपी हवी असेल तर चॅनलवर एकदा भेट द्या. तिकडे आपल्या सोलापुरी स्टाईलमध्ये अनेक रेसिपीज आहेत, तुम्ही बघू शकता. तर इथे आपले जवस मस्त तडतडतायत. इथे तुम्ही आवाजही ऐकू शकता. एकदम अशा तडतडल्या की त्यानंतरच आपण या जवस भाजल्यात असं समजून घ्यायचं. जोवर व्यवस्थित जवस फुटेपर्यंत आपण याला भाजून घेतलं तर याचा चवही दुप्पटीनं वाढते आणि एवढा खमंग वास येतो, तेवढाच आपला चटणीही खमंग वास मारतो. तर इथे पाहू शकता आपली ही जवस आपलीही भाजलेली आहेत. आता आपण गॅस बंद करून घ्यायचंय. गॅस बंद करून आपण ही पारंपरिक उखळमध्ये हे बनवणार आहे. जवसाची चटणी अस्सल पारंपरिक आपण उकळीमध्ये बनवणार आहे. तर इथे आपण उकळ अशी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण हे जवस घालून घेतलं. आता जे आपण यामध्ये घातलं ते पारानी व्यवस्थित आपण ही चटणी ठेचून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता आपण यामध्ये जवस घातलेले आहे. हे टोटली पाव किलो आपण इथे जवस भाजून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण घालून घेतलेले आहेत. आता मकर संक्रांतीला आपल्या इथे सोलापूरमध्ये शेंगाची चटणी, शेंगदाण्याची पोळी अशा अनेक रेसिपीज बनतात. त्यामधील हा जवसाची चटणी हमखास असतो. बाजरीच्या भाकरी ही आमची परंपरा आहे. तर इथे काय करायचंय, आता लसूण घेतलेला आहे. 15-16 पाकळ्या आपण लसूण यामध्ये घालून घेतल्या आणि इथे लाल तिखट यामध्ये घालून घ्यायचंय. 2 ते 3 मोठे चम्मच होईपर्यंत आपण इथे लाल तिखट घेतलेलं आहे. ते आपण यामध्ये घालून घेतलं. जास्त खूप काही वापरायची गरज नाही. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवतो आणि एकदम अप्रतिम बनते. तुम्हीही एकदा ना एकदा ट्राय केलं तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तर इथे किमान किमान 1-1.5 चम्मच आपण इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण पार पार मिळते, तर त्या पारेने आपण ह्याला मस्त अशी ठेचून घ्यायचंय. इथे तुम्ही पाहू शकता. जवसाची चटणी करायला खूप टाईम घेतो, पण एवढा सुवास आणि एवढा अप्रतिम असा बनतो. पण आजकालच्या जमान्यात जास्त मिक्सर करतात. असे आपल्याला कुठे पाहायला पण मिळत नाही. पण आमच्या सोलापूरमध्ये अशाच पद्धतीने बनवतात आणि अप्रतिम असं लागतं. तर आपण काय करायचंय, तर आजकाल आपल्याला अशा भेटत नाहीत. तर आपण काय करायचंय, मिक्सरचं भांडं घ्यायचंय. यामध्ये लसूण घालायचं. हे मस्त अशी जवस भाजून घ्यायचंय. जसं आपण मगाशी तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहे. तशाच पद्धतीने आपण याला भाजून घ्यायची आणि त्यामध्ये लसूण घालायचं. थोडंसं जास्त असला तर सुवास अप्रतिम आणि खायला पण खूप छान लागते. त्यामुळे लसूण थोडंसं जास्त, मीठ आणि तिखट एवढं घालून आपण मस्त ठेचा करून घ्यायचे. मस्त चटणी करून घ्यायची. जवसाची चटणी अप्रतिम लागते. तर इथे आपण मस्त अशी या पारंपरिक पद्धतीने उकळीमध्ये मस्त अशी याला ठेचून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला मस्त ठेचून घ्यायचे. शेंगदाण्याच्या चटणीला लवकर होतो, पण या जवसाची चटणीला पण टाईम लागते. पण खूप छान असा वास येतो आणि एवढा
किती खाईल तेवढा कमी वाटतो. तुम्हाला तरी माहितीच आहे सोलापूरचा फेमस जवसाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी. शेंगदाण्याची चटणी खास करून फेमस आहे आमच्या इथे. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे जवसाची. मस्त ठेचून घेतली. इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व्ह करून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी ठेचा म्हणजे चटणी इथे तयार झालेली आहे. जवसाची खमंग चटणी ते तयार झालेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये पण सर्व्ह करून घेतो. इथे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आणि दाणेदार अशी झालेली आहे. तर मंडळी तुम्हीही एकदा ना एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल अशी मी आशा करते. इथे तुम्ही पाहू शकता अशा आमच्या सोलापूरच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा आणि नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मस्त अशी आपली ही जवसाची चटणी तयार झाली. जर शेंगाची चटणी रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच चॅनलवर भेट द्या आणि शेंगा चटणी रेसिपी सर्च करा. तर इथे आपली ही जवसाची चटणी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. बाय बाय.